कोणते अंकल? बुमरा अंकल. आणि बुमरा अंकल काय टाकतात? बॉल. व्हेरी गुड. आणि माझे कोणते फेवरेट आहे माहिती का? हा. रोहित अंकल. रोबित अंकल. काही केलं तरी चेहरा जसा आहे तसाच आहे असं रोशनचं म्हणणं आहे. लायटर सोबत बऱ्याच गोष्टी घेऊन आलेली आहे अजून. आला म्हणते काला कंटे करायची मा बसून जा दीदीच्या बसला. काय करे बाबा? हो खूप दुखतं. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. माझे केस चंपू चंपू दिसत असेल, चेहऱ्यावर घाम आलेला दिसत असेल, पण माझी जस्ट आंघोळ झाली आणि आज खूप उशीर झालाय कारण सकाळच्या वेळी मी आज माझे एडिटिंगची कामं करत बसली होती. कारण 2 दिवसात आम्हाला नागपूरसाठी निघायचं आहे आणि त्याची म्हणजे जाण्याआधी जे काही ब्रँड्सचे माझे कोलॅबरेशनचे व्हिडिओज आहेत ते सगळे एडिट करून द्यायचे होते. सो सकाळच्या वेळी ते काम केलं तर मला 11 त्यातच वाजले होते. ते करून झाल्यावर आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट झाला आणि त्यानंतर अनाची आंघोळ, माझी आंघोळ, तिला फ्रेश करून दिलं. हे सगळं करता करता आता 12 सव्वा 12 झाले आहेत ऑलरेडी आणि आमच्या स्वयंपाकाला अजून ठिकाणा नाही आहे. त्यात मी आज मस्त दालबट्टी बनवणार आहे. खूप दिवसांचं चाललं होतं की दालबट्टी बनवायची, पण फ्राईड असतं म्हणून मी अवॉइड करत होते, पण आत्ता खूप इच्छा झाली आहे, नाही आता खायलाच पाहिजे असं झालं माझं. सो म्हटलं चला आपण दालबट्टी बनवूया. त्याचबरोबर आज दिवसभरात भरपूर काही गोष्टी आहेत प्लॅन. ह्या नखांचं पण मी काहीतरी छान छान करणार आहे. सो स्टे ट्यून. मस्त आजचा व्हिडिओ छान एंगेजिंग असणार आहे. आय होप तुम्हालाही आवडेल. सो तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतात की नाही हे मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवत जा. आणि हो, हाईप करा व्हिडिओला. तुम्ही मला 1-2 जणांनी विचारलं पण हाईपने काय फायदा होतो, तर हाईपने एंगेजमेंट वाढते. यूट्यूबला कळतं ऑल्गोरिदम, म्हणजे यूट्यूबचा जो काही ऑल्गोरिदम आहे त्याला कळतं की अच्छा ऑडियन्सला हे बघायला आवडतंय आणि ते पण दुसऱ्यांना बघायला सजेस्ट करतंय. कॉमेंट्स वाढतात, एंगेजमेंट वाढते, वॉच टाईम वाढतं. सो त्याने खरंच फायदा होतो. सो प्लीज जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर हाईप करायला विसरू नका. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला आता मी माझी बडबड बंद करते आणि कामांना सुरुवात करते. इतका घाम आलाय मला, म्हणजे लिटरली अशी मी ओली होत आहे घामाने. गरमी डेंजर, असं उकळल्यासारखं वाटतं इथे. आणि पण माझं आता ऑलमोस्ट झालं आहे सगळं. वरण बनवून झालं आहे, बट्ट्या तळते आहे. अनायासाठी वेगळं वरण बनवलं, प्लस शॉर्टमध्ये रेसिपी पण शूट केली आणि म्हणून मला जास्त वेळ लागतो. कारण जेव्हा आपण कॅमेरा इकडे तिकडे सेटअप करायचा, वेगवेगळे अँगल्स घ्यायचे, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. सो एवढ्या मेहनतीचं ते फळ आहे, म्हणजे जेवण. आवाज येत आहे का? मस्त झाल्या. मला थोडा डाऊट होता खपली बीटच्या बनते की कशा बनते, म्हणजे अच्छा हेल्दी आहे का? हेल्दी काय तेल? छान तेलात तळलेल्या हेल्दी आहे. हा नानूकडे बघ, नानूकडे बघ. ओके, हाय नानू. मी खाणार आहे काला मोडून. मला असं नाही आवडत. विदर्भ स्पेशल रोडगे असो बीटा असो सबको काला मोड़ के खाने का. काय म्हणते तू? कोणी 4 मारले? रोहित अंकलनी लोवित अंकलनी किती मारले? 4. कसे मारतात? कसे मारतात? 6. असं म्हणतात. अच्छा, मग तू काय म्हणते? वा साथे वेदी साथ कशी म्हणते? वेदी साथ ती साथ. बरं नानू, अजून तुला अजून कोणते अंकल आवडतात तुला? रोहित अंकल. अजून अजून बू बू. बू हा बू आवडते मला. हे बघ, बूमा. रोबित अंकल बाबाचे फेवरेट आहे, ठीक आहे. आणि बुमरा अंकल मम्माचे फेवरेट आहे. आणि बुमरा अंकल काय करतात ग? मॅच लावतात. मॅच लावतात. हो. पण कोणते अंकल ते तू सांग मला. कोणते? मम्माचे फेवरेट कोणते अंकल आहे? बुम बुम. बुम बुम अंकल. बुमरा. बुमला अंकल.
कोणते अंकल? बुमरा अंकल. हा आणि बुमरा अंकल काय टाकतात? बॉल. व्हेरी गुड. आणि विराट अंकल कोणाचे फेवरेट आहे? बाबाचे. करेक्ट. आणि माझं कोणते फेवरेट आहे माहिती का? हा. रोहित अंकल. रोबित अंकल. ये नानीचे आणि बाबाचे सेम सेम अंकल फेवरेट आहे हो ना? हा. व्हेरी गुड. आणि मम्माचे कोण फेवरेट आहे माहिती का? रोहित अंकल. नाही नानू, मम्माचं कोण फेवरेट आहे माहिती आहे का तुला? हा. बुमरा अंकल. मम्माचा कोण कोण फ्रेंड आहे माहिती का? बुमरा अंकल. व्हेरी गुड बेटा. आणि बाबा कोण फ्रेंड आहे? आपण मॅच पाहतो तेव्हा काय करतो, कसं म्हणतो आपण? व्हेरी शॉर्ट. शॉर्ट आहे, शॉर्ट आहे. कसं? व्हेरी शॉर्ट. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. नाही व्हेरी शॉर्ट. बर, बाबा. झाला का बेटा शो? बर. शो संपला. कसं का नानू? शो संपला. बाकी काय बाकी काय म्हणते? कोणाचा फोन आहे ग? शंकरचा. राजेश अंकलचा. काय म्हणता राजेश अंकल? काय नाही. ठेवून दिला तू? हो. अरे. सो सगळं इतकं निवांत चाललंय. जेवण आमचं 2च्या पुढे झालं. त्यानंतर अनायाचं जेवण झालं. म्हणजे तिचं मध्ये मध्ये काही ना काही खाणं चाललं असं, त्याच्यामुळे मला तिच्या जेवणाचं फार असं टेन्शन नव्हतं. काम होतं बऱ्यापैकी, मला एडिटिंगचं काम होतं. आणि रोशनने सुद्धा त्याचं वर्कस्टेशन चेंज केलं आहे, कारण हॉलमध्ये डायरेक्ट उकळतं आहे. म्हणजे हा एप्रिलच आहे, आम्ही जुलैपर्यंत कसा वेळ काढणार आहे मला माहिती नाही. AC करायचं म्हटलं तर ते फोडतोड खूप करावी लागणार आहे, म्हणून माझी इच्छा नाही आहे. पण माहिती नाही आता पुढचं, मला खरंच माहिती नाही त्याच्यावर, त्या विषयावर मला बोलायचं पण नाही आहे. पण सध्या रोशनने त्याचं वर्कस्टेशन आतमध्ये घेतलं आहे, कारण इथे बसणं खूप कठीण आहे, म्हणून तो आज तिकडेच ऑफिस करतो आहे. खायला प्यायला पण आम्ही तिकडेच घेऊन गेलो होतो बेडरूममध्ये, सगळं तिकडेच चाललं आहे. आत्ता मला स्किन केअर करायचं आहे. म्हणजे मी घरगुती जे काही आपण छोटं मोठं करू शकतो ते मी करणार आहे. मी फेशियल वगैरे वगैरे असलं काही करत नाही. किंवा मला खूप 1-2 कॉमेंट्स होत्या की तू शेव करते का, तर मी शेव पण करत नाही, मी अप्पर लिप्स पण करत नाही, मी फक्त थ्रेडिंग करते आणि फॉरहेड करते. सो मी बर्थडेच्या आधी थ्रेडिंग केलेली आहे आणि वॅक्सिंग करते. मी पण रिकमेंड करेल की बघा, मला खूप कमी म्हणजे असतील असं म्हणत आहे, मला आहेच नाही आहे, पण विजिबल नाही आहे, त्याच्यामुळे मला कधी अप्पर लिप्स करायची गरज वाटली नाही. आणि शेव पण मी म्हणेल की जर तुम्ही कधी केलं नसेल तर ते अवॉइडच करा, कारण ते जेव्हा तुम्ही एकदा आपल्या म्हणजे बाकी ठिकाणी पण बघा ना वॅक्सिंग करता, पण परत परत तिथे केस येतातच. पण आता ते कसं आहे ना, ते चांगलं वाटत नाही. आपण कधी शॉर्ट्स पण घालतो तर ते केस चांगले दिसत नाही, किंवा हातांवरचे पण केस चांगले दिसत नाही, म्हणून आपण वॅक्सिंग करतो. पण इथली करायची तेवढी गरज नाही आहे मला असं वाटतं. तुम्हाला खूपच केस असतील त्या केसमध्ये ठीक आहे, पण अदरवाईज जर तुम्हाला ओके असतील ना, तर तुम्ही शेव करायचं, म्हणजे फेस क्लीन शेव करायचं. आता मला माहिती नाही त्याला काय म्हणतात, पण ते बघा असं सगळेजण रेझरने सगळं क्लीन करतात. थोड्या वेळेसाठी फेस खरंच छान वाटत असेल, पण ते काहीतरी डोक्यामागे लागून जातं की ते तुम्हाला करावंच लागतं. थ्रेडिंग तरी 2 दिवस उशीर झाला तर चालून जातो, पण ती गोष्ट चालण्यासारखी नाही आहे. कुठे जायचं असेल नसेल ती गोष्ट तुम्हाला वेळेत करावीच लागते, आणि म्हणून मी अशा गोष्टी अवॉइड करते. कारण मी एवढी पर्टिक्युलर नाही आहे की ते आज झालंच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे असल्या टाईपची मी नाही आहे. मला असं की वेळ मिळेल, निवांत मूड असेल तेव्हा आपण करू. सो आज माझं असंच काहीसं मूड आहे, आता निवांत आहे, आणि म्हटलं चला आपण थोडीशी स्किन केअर करू. प्लस मला नेल्सचं ना, आता एंगेजमेंट आहे तर माझे नेल्स असेच असतात नेहमी, कधीच काही चांगले नाही वाढवत मी. पण मला एक्सटेन्शन्स पण करून घ्यायचे नाही आहे. एक्सटेन्शन्स केलं म्हणजे सगळ्या कामांना खूप अवघड जातं. भांडे तर घासावे लागत नाही, पण कणिक भिजवायला, पोळी टाकायला किंवा प्रत्येकच गोष्टीमध्ये ते थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण मला तरी मोठ्या नेल्सची सवय नाही आहे. ते आर्टिफिशियल नेल असल्यामुळे आणखी अवघडल्यासारखं होतं. सो त्याच्यामुळे मी एक्सटेन्शन करणार नाही आहे, पण जेल पॉलिश करून येते. म्हणजे नेल पेंट तर मला लावायचा शौक नाही आहे, पण मला लावलं तरी ते 2 दिवसात निघून जातं आणि मग ते कसं तरी दिसतं. त्याच्यामुळे मला परमनंट पाहिजे, म्हणून मी जेल पॉलिश करून येणार आहे. सो त्याच्यासाठी जायचं आहे. परत मला मॉलमध्ये जायचं आहे.
माझं हायलायटर ॲक्च्युली तुटलं होतं मागे. कॉन्टॉर प्लस हायलायटर मिक्स होतं एकाच याच्यामध्ये पॅलेटमध्ये. ते कॉन्टॉर आणि हायलायटर ते फुटलं असल्यामुळे ते सगळं एकात होऊन गेलं आणि पूर्ण ब्राऊन ब्राऊन होऊन गेलं होतं. ते काही कामाचंच राहिलं नव्हतं. चांगलं कलर बारचं होतं माझं, पण मग आता मला काही ऑप्शन राहिलं नाही आणि ते मला फेकून द्यावं लागलं. सो आता मला एक हायलायटर घ्यायचं आहे, कारण माझा मेकअप मीच करणार आहे एंगेजमेंटमध्ये. सो सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे. सो एक हायलायटर घ्यायसाठी म्हणून मला मॉलमध्ये जायचं आहे, नेल्स करायला जायचं आहे, साडी माझी आणायला जायचं आहे, पिकअप फॉलला टाकलेली आहे ती, आणि ब्लाऊज पण झालं आहे माझं रेडी, ते मला पोर्टर करतात. सो ते पण आज येऊन जाईल. म्हणजे फायनली माझी ऑलमोस्ट आज सगळी तयारी होईल जाण्याची, म्हणजे कारण उद्याचा एक दिवस बाकी आहे, तर मी उद्या फक्त सगळी पॅकिंग करेल. आणि अदर दॅन दॅट रोशनच्या वॉचबद्दल पण मला 1-2 कमेंट्स होत्या की प्राईस किती आहे, कितीची घेतली आहे ताई. सो त्याची प्राईस आहे 66,500. छोटं मोठं काहीतरी डिस्काउंट मिळालं आहे, पण अराऊंड म्हणजे त्याच रेंजला आहे. 62ला वगैरे मिळाली आम्हाला ती, बट त्याची ॲक्च्युअल प्राईस 66,500 आहे. आणि वहिनीचं मेकअप मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या होणाऱ्या बहिणीसाठी मी मेकअप आणि बॅग वगैरे घ्यायला गेली. सो ते काय काय घेतलं हे दाखव असं म्हणणं होतं, पण ते आता मी पॅक करून ठेवून दिलं खरं तर. पण काही नाही, मी फेसेस कॅनडा, काही लॅक्मे असे प्रॉडक्ट्स घेतले, आणि जे बेसिक लागतात ना आपल्याला मेकअप करण्यासाठी, बीबी क्रीम म्हणा किंवा काजळ म्हणा किंवा लिपस्टिक, कंगवा, आरसा, पर्स, असं टिकलेंचं पॅकेट, नेल पेंट वगैरे, ह्या सगळ्या क्लचर, असं सगळं काही मी घेतलेलं आहे. सो आता तर मी काही दाखवत नाही, पण मी मोस्टली नागपूरला गेल्यावर जेव्हा पॅकिंग करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि मेकअप बॅग जी आहे ती मी ऑर्डर केली होती, कारण मला त्या शॉपमध्ये चांगली काही मिळाली नाही. सो मी ती ऑर्डर केली, ती नागपूरलाच येणार आहे. तर जेव्हा मी ते पॅक करेल ना सगळं, तेव्हा तुम्हाला मी एकदा दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे मेकअप किटमध्ये. मी वाफ घेते, म्हणजे मला सर्दी झाली आहे. नाही, मी स्टीम घेते याच्यामध्येच. काही केलं तरी चेहरा जसा आहे तसाच आहे, असं रोशनचं म्हणणं आहे की नाहीये चांगला तर नाहीच आहे बा, काहीच नाही होऊ शकत त्याचं. पण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. सो पण घेते. नानू काय करते का? काय करते? नानू पण घेते ना अशी स्टीम. तर पहिले मी काय केलं, फर्स्ट स्टेप वॉज फेस छान क्लीन करून घेतला, आणि त्यानंतर आता मी ही वाफ घेते, छान स्टीम घेते. त्यानंतर म्हणजे सगळे पोर्स ओपन होतात. त्यानंतर काय पुढची स्टेप्स आहे तुम्हाला मी सांग. आणि मी आता फेस पॅक लावून घेतला, डिटॅन पॅक आहे. सो मी स्टीम नंतर पहिले थोडंसं स्क्रब केलं. स्क्रब नंतर स्क्रब फार करायचं नाही, म्हणजे खूप असं घासून नाहीतर मग ते स्किनला इरिटेशन होतं. आणि त्यानंतर मी डिटॅन पॅक लावून घेतलेला आहे, आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, आता चहा झालाच पाहिजे. सो हे सुकेपर्यंत मी मस्त चहा बनवते. हां जा बस. आम्हाला पाऊस बघायला खूप आवडतो, हो ना नानू? स्किन केअर झालं आणि एकदम फ्रेश वाटतंय चेहरा. पण आता ऑलरेडी 6 वाजतात, म्हणजे 5:45 झाले आहेत, आणि मला 7 वाजताची मी अपॉइंटमेंट घेतली होती नेल्ससाठी. पण पाऊस पडतो आहे आणि आमच्याकडे कार नाही आहे. सो मला माहिती नाही माझं जाणं होणार आहे की नाही, मॉलमध्ये पण जाणं होणार आहे की नाही. थांबला पाहिजे पाऊस, मला जायचं आहे कारण आज. हेच तर नाही येत आपल्याला बघू, पण ते सुकणार नाही ना, आणि सुकतं ना तेव्हा काय असं करायला लागतं का थोडं. बापरे, कसली डेंजर गरमी आहे. आणि मी गेली होती मेकअपचे प्रॉडक्ट्स बघण्यासाठी. काय होतं ना, जेव्हा मी मेकअप करते, आता पण तुम्हाला जसं माझं असं तिथला पोर्शन फाउंडेशन वगैरे लावलेलं असं व्हाईट दिसतो. ॲक्च्युली माझी स्किन टोन खूप फेअर आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं ना, मी काही आणखी लावलं, म्हणजे मी ऑलरेडी 2-3दा गेलेली आहे, त्यांना विचारते प्रॉपर. म्हणजे मी ऑनलाईन फाउंडेशन कधीच याच्यासाठी घेत नाही की स्किन टोनला मॅच झालं पाहिजे. मग तिथे जाऊन मी विचारते त्यांना की माझ्या स्किन टोनला मॅच होईल असं द्या, किंवा जी आहे ती स्किन दिसली पाहिजे, आणि ते मला देतात. तर नेहमी माझं डार्कच होतं, म्हणजे थोड्या वेळात ना असं ग्रे दिसायला लागतं. सो त्यांचं म्हणणं होतं की स्किन टोन वाढवायसाठी नसते, म्हणजे कोणी जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी गोरी दिसली पाहिजे फाउंडेशन लावून, तर तसं नाही होत. ते स्किन टोन इव्हन करायसाठी असते.
माझं म्हणणं ते आहेच नाही, माझं म्हणणं आहे की जी माझी स्किन टोन आहे तीच दिसली पाहिजे. सो मी ॲक्च्युली आता फाउंडेशन घ्यायसाठी गेली नव्हती, मी गेली होती हायलायटर घ्यायसाठी. आणि मी हायलायटरसोबत बऱ्याच गोष्टी घेऊन आलेली आहे, अजून सांगते तुम्हाला, दाखवते. ते म्हणतात आता एक गोष्ट घ्यायला गेलं की आपण उगाचा खर्च करतो, असं टाईपचं काहीतरी माझं झालं आहे आता. पण ठीक आहे, मग मला लागतात त्या गोष्टी, मला माहिती होतं, म्हणलं ठीक आहे होऊ दे खर्च, पण मग आपल्याला लागतात. आणि मग नसल्यावर पंचायत होते की काय करायचं, त्याच्यापेक्षा मग सगळं परफेक्ट नाही दिसत. एवढ्या गोष्टी आहे आणि एका गोष्टीनेच थोडंसं बिघडतं काम. सो भावाच्या एंगेजमेंटमध्ये पण मला स्वतः मेकअप करायचा आहे, कारण मेकअप आर्टिस्ट नाही आहे, कारण बाहेरगावी जायचं आहे. जेव्हा मग नागपुरात असतं तेव्हा पॉसिबल होतं की मेकअप आर्टिस्ट बोलवा आणि त्यांच्या हाताने करून घ्या. स्वतः काही एवढे एफर्ट्स घ्यावे लागत नाही मेकअपसाठी, कारण आपला तेवढा परफेक्ट जमत पण नाही. सो म्हणून मी तसं प्रिफर करते. पण आता यावेळी ते ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, तर मलाच करायचं आहे जे काय करायचं आहे ते. हायलायटर तर आणलं आहे मी, के ब्युटीचं आणलं. ॲक्च्युली मॅकचे वगैरे होते, पण मॅकचं किती 4000ला वगैरे होतं आणि माझा तेवढा यूज पण नाही होत. फाउंडेशन म्हणा किंवा लिपस्टिक्स म्हणा, ह्या मॅकच्या वगैरे घ्यायला मला ओके वाटतात, कारण तेवढा आपण लिपस्टिकचा यूज करतो. पण हायलायटरचा माझा तेवढा यूज नाही होत. कधीतरी मी एवढा मेकअप करते की मी हायलायटर वगैरे यूज करेल. सो त्याच्यामुळे मी हे के ब्युटीचं घेतलेलं आहे आणि हे आहे 899चं. आणि ऑनलाईन घेतलं तर काहीतरी डिस्काउंट मिळतं, पण ऑफलाईन घेतलं तर काही डिस्काउंट मिळत नाही. पण माझं अगदी वेळेवर ठरलं, सो मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊन पाहूनच मग घेऊ. आणि मला आयलायनर पण घ्यायचं होतं, तुम्ही बघू शकता त्यांनी आता लावून दिला व्यवस्थित. मला आयलायनर प्रॉपर लावता येत नाही, सो मी घेत पण नाही, म्हणजे मी अजून नाहीच घेतलं. माझ्याकडे होतं एक लॅक्मेचं, मी ते कधीतरी यूज करायचे लिक्विडवालं. पण आता मी हे के ब्युटीचंच घेतलेलं आहे आणि छान अप्लाय करून दिलं त्यांनी. आणि हे पेन टाईप आहे आणि काजळ पण आहे याच्यामध्ये, सो म्हणून म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून बघू. सो हे पण मी घेतलं आहे, तर हे 999चं आहे. दोघी गोष्टी म्हणजे खूप अशा महागड्या नव्हत्या, बजेटेड होत्या. आणि माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर्स नव्हते, म्हणजे होते तेवढे आणा आणि माझे सगळे कातरून बेकार केले. सो म्हटलं ठीक आहे यार हे आपण घेऊ एक, कारण म्हणजे छोटे ब्लेंडर्स पण आहेत आणि इझिली आणि छान असं ब्लेंड करता येतं. ब्रशेस आहे माझ्याकडे, पण मी म्हटलं ब्लेंडरने मे बी अजून छान ब्लेंड करता येईल, कारण आधी मी ब्लेंडरच यूज करायची, सध्या मी ब्रशेस यूज करत होती. पण फाउंडेशन कुठेतरी इव्हनली स्प्रेड नाही होत असं मला वाटायला लागलं होतं. सो म्हणून मी ब्युटी ब्लेंडर्स घेतले. सो हे मला अराउंड 500 काहीतरी पडलं. 499चं आहे. याच्यासोबत मला एक क्यूट अशी बॅग मिळाली आहे, ही कॉम्प्लिमेंटरी, ही खूप सुंदर आहे. सो असं काहीसं मी आत्ता शॉपिंग करून आलेली आहे मेकअप प्रोडक्ट्सची. आणि नेल्सचं असं झालं की मी 7 वाजताची अपॉइंटमेंट घेतली होती, पण आम्हाला तिथेच 7:30 झाले हे एवढं सगळं ट्राय करता. आणि मग म्हटलं झालं आता काय होणार आहे. मग त्यांना फोन केला तर त्या म्हणल्या ठीक आहे मी बाहेर पडली आहे ऑलरेडी, सो 8:30ला या. सो तेवढ्या वेळात रोशन गेलेला आहे हॉस्पिटलमध्ये. आणि आमच्या मॅडमची खूप भयंकर चिडचिड चालली आहे, कारण आम्ही झोपलो नाही आहे दिवसभर. मग झोपली नाही की 5 नंतर खूप भयंकर चिडचिड करते ती. सो आता तिला मी रोशन म्हटलं की जा तू घरी, ती झोपत असेल तर झोपवून दे, पण तिला रडायचं आहे, तिला सगळं काही करायचं, पण तिला झोपायचं नाही आहे. फायनली मी थकली तिच्या चिडचिडेने, तर मी आता तिला TV लावून दिला आहे. होपफुली ती झोपेल असं मला वाटतं, पण आता नाहीच झोपलेली बरी, कारण मला आता म्हणजे नेल आर्टसाठी जायचं आहे. तिथे झोपली तरी चालेल. सो बघू आता, म्हणजे असं काहीसं सगळं आहे. सो आजच्या दिवसात मी माझे जेल पॉलिश करूनच राहील असं काहीसं झालं आहे माझं. ट्रेनचं उद्या मला कन्फर्म कळेल की आमची ट्रेनची तिकीट मिळते की नाही. सो मिळूनच जाईल 90%, कारण आम्ही तत्कालमध्ये ब्रोकरला काढायला दिलेली आहे. सो पण त्याचे 1% चान्सेस नाहीचे पण असतात जायचं. आणि ट्रेनने जायचं म्हणजे इतकं लिमिटेड सामान, एक तर अनायचं एवढं सामान असतं, हे घे ते घे. त्यात आपलं सगळं म्हणजे साडीवरचं सगळं मॅचिंग घेतलं आहे का, हे घेतलं आहे का, ते घेतलं आहे का. फूटवेअर, आता मागच्या वेळी काय झालं ना, आम्हाला कुठे लग्नाला जायचं होतं आणि मी फूटवेअर नॉर्मल घेऊन गेली होती माझी बेलीज. मग मला असं काहीच हिल्स टाईप नव्हतं आणि साडीवर थोडंसं असं हायटेड पाहिजे, हिल्स तर नाही पण मला हायटेड पाहिजे होती. ती चप्पल माझ्याकडे नव्हती, मग मला जे आहे ते घालावं लागलं. सो अशी काहीशी पंचायत होते. माझ्या वेस्टर्नवर पण सूट झालं पाहिजे, माझ्या ट्रेडिशनलवर पण सूट झालं पाहिजे, साडीवर पण झालं पाहिजे, आणि असं सगळं होईल अशी एकच चप्पल न्यायची, कारण जास्त गेलं तर सामान वाढतं. आजच्या दिवसात मला तूप पण करून घ्यायचं होतं, पण ते पण माझं झालं नाही आहे. पण बघेल मी तिकडनं आल्यावर तूप जर पॉसिबल झालं तर मी आज रात्रीतच करून घेते, म्हणजे साय खराब होणार नाही. कारण नाही तर काय होतं, 8-10 दिवस झाले मी ऑलरेडी साय जमा केलेली आहे, मग तिकडे अजून आम्ही 8-10 दिवस, मग त्याच्यात माझी साय खराब होऊन जाईल.
लावलं काय आहे का हे आणि मी आत्ता आलेली आहे 10 वाजले आहेत. कसा वेळ जातो ना ते कळतच नाही. आणि माझे नेल्स खूप सुंदर दिसत आहेत. छोटे छोटे आहेत. मला नेल्स वाढवायला अजिबात आवडत नाही आणि मला ती अशीशी सवय आहे, म्हणजे जराही ते वाढले तर मी पटकन खाऊन टाकते. पण म्हणजे बसते मी काढायला, पण तेवढे पेशन्स नाही आहे माझ्यामध्ये आणि ते मला खूप कचकच होतं ते नेल्स वाढले की. सो नेल्स एवढेच राहतात, पण म्हणजे हे जेल पॉलिश करून घेतलं तर ते सेट राहतं, म्हणून फक्त मला ते करून घ्यायला आवडतं नेहमी. नेहमी मला फेंट कलर आवडतात करायला. माझे खूप असे लाईट कलर असतात. यावेळी मला जरा डार्क हवं होतं, सो मी ब्राऊन शेडमध्ये केले आहेत. खूप सुंदर दिसतात. छोटे छोटे माझे नेल्स मस्त दिसत आहेत. हे बघा. आता मला हँड ब्लेंडर करायला जरा कंटाळा आला, नाहीतर ब्लेंडरमध्ये पटकन होतं, भांडे पण नाही भरत. तर म्हटलं पटकन मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि करून घेते. आणि किचनमध्ये काय करायचं म्हटलं की खूप डिफिकल्ट टास्क झालं आहे आजकाल. बट चला, माझं तूप ठेवलेलं आहे, फ्रेश होते, नानूसाठी काहीतरी बनवते, आम्ही पण जेवतो आणि आजचा दिवस संपवते फायनली. सो इकडे बघा, मस्त असं तूप निघणार आहे भरपूर. याचं भरपूर साय नव्हती, कमीच होती, पण छान झालं आहे. बघू आता किती निघतं. काय झालं बेटा तुला? तुझं पाहायला लागलं? आल्यानंतर म्हणून दीदीच्या भूक बसला. की पोहोचला ग नानू. बरं मला सांग, तू पडली कशी? पण कशी 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 काय झालं होतं? काय झालं? दब दब पडली तू आणि धावत धावत गेली होती का? कशी? दुखतंय का रे बाबा? अरे बापरे, किती दुखतं बेटा? हो का? हळद लावायची का आपण? हळद जळते तुला? मॉइश्चरायझर लावायचं का? बरं. अच्छा, तू कधी लावली होती मग हळद? तुला कसं माहित जळते? आ? खूप दुखत आहे का? हे नाटक. हे नाटके. किती दुखत आहे बेटा? किती? थोडुसच का? पण तू पडली कशी सांगितलंच नाही? हो का? त्रिशा दीदी उचलत होती तुला? आणि तू छोटीच होती, तिला उचललं नव्हती जात का मग तू? अरे यार, मग कोणी उचललं तुला? तिनेच उचललं का? मग जमलं का तिला? अच्छा, उठ म्हणत होती तुला? तिला कळलं नाही का बेटा तुला लागलाय, तरी पण तुलाच उठ म्हणत होती? अरे यार, तरी पण. अरे यार, बरं तुला बुक कुठे झालं एकदा दाखवून दे. इथे का ग? खूपच लागलं ग. हो ना? अच्छा, जाऊ दे, रडू नाही रडू नाही. दुखतंय ग खूप? बरं. मग माझं तूप तयार झालं होतं. इथे ऑलरेडी 11 साडे 11 झाले होते. म्हटलं ते थंड पण झालं आहे, गाळून ठेवून देऊ आपण आणि यासोबतच दिवसाचा शेवटसुद्धा करू. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असं एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.